आज आपण बनवतोय दह्यातील मिरच्या। तर चला व्हिडिओला सुरुवात करते। हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते। तर आपल्या ज्या जाड मिरच्या असतात त्यांना मधून कट करून तव्यावरती थोडं तेल टाकून त्यांना छान भाजून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये अगदी थोडं पाणी घालायचं आणि मीठ घालायचं। जेव्हा आपण भाजतो ना तेव्हाच मीठ घालायचं आणि असं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची, जेणेकरून त्या मऊ होतील। आता दही घेतलं, दह्यामध्ये थोडं पाणी घातलं, थोडं बेसन पीठ घातलं आणि थोडासा आपला घरगुती मसाला टाकला आणि अगदी थोडं मीठ टाकलं, कारण ऑलरेडी मिरच्या भाजताना आपण त्यामध्ये मीठ घातलेलं असतं। तर बघा आपल्या मिरच्या खूप छान झालेल्या आहेत। त्यांना अगदी थोड्या मऊ करायच्या असतात आपल्याला, त्यामुळे त्यांना झाकण ठेवून आणि पाणी टाकून वाफ काढून घ्यायची। त्यानंतर आपलं जे दही आहे ते ह्यामध्ये घातलं, ज्यात आपण बेसन पीठ आणि मसाला टाकून घेतला होता। आणि ह्याला आहे ना थोडी गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची, खूप जास्त नाही, आणि ह्यांना या पद्धतीने शिजू द्यायचं। म्हणजे ते दही आहे ना त्या मिरचीमध्ये छान मुरलं जातं आणि मिरची खायला खूप टेस्टी लागते। ही मिरची तोंडी लावण्यासाठी तुम्ही खिचडीसोबत बनवा किंवा अशीही भाजीपोळीसोबत तोंडी लावण्यासाठी खूप भारी लागते। नक्की बनवून बघा ही रेसिपी। त्यानंतर यामध्ये हिरवीगार छान कोथिंबीर घातली आणि पूर्ण मिक्स करून घेतलं। आपली मिरची खाण्यासाठी अगदी तयार आहे, खूप टेस्टी लागते। नक्की बनवून बघा। मग कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा आणि आवडल्या असल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय।